काँग्रेसचा वाद मिटला की नवी कोंडी. सत्ता स्थापनेची संपूर्ण जबाबदारी खासदार प्रतिभा धानोरकरांकडे. चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्ता स्थापनेवरून सुरू असलेला काँग्रेसमधील अंतर्गत वाद अखेर शमल्याचे चित्र दिसत असले तरी या समेटामागे नवी राजकीय कोंडी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. खासदार प्रतिभा धानोरकर आणि आमदार विजय वडेट्टीवार यांच्यातील वाद शिगेला पोहोचलेला असतानाच पक्षातील अंतर्गत तणाव कमी करण्यासाठी आमदार विजय वडेट्टीवार यांनी माघार घेतल्याचं जाहीर केलंय. आमदार विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद संपवण्यासाठी आणि सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा करण्यासाठी त्यांनी नमते घेण्याचा निर्णय घेतलाय. आता महापौर कोण होणार, कोणत्या पदावर कोणाला संधी द्यायची, तसेच सत्ता स्थापनेसाठी आवश्यक संख्याबळ कसे जमवायचे हे सर्व अधिकार खासदार प्रतिभा धानोरकर यांच्याकडे देण्यात येत आहेत, असे वक्तव्य त्यांनी केले आहे. या भूमिकेमुळे सध्या काँग्रेसमध्ये तात्पुरता दिलासा मिळाल्याचे चित्र असले तरी सर्व सत्ता आणि निर्णय एका नेतृत्वाकडे केंद्रित झाल्याने पुढील राजकीय गणिते अधिक गुंतागुंतीची ठरू शकतात. सत्ता स्थापनेसाठी आवश्यक असलेले संख्याबळ जुळवताना नगरसेवकांमध्ये अस्वस्थता निर्माण होण्याची शक्यता असून त्यातून फूट पडण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. राजकीय जाणकारांच्या मते अशा परिस्थितीत इतर पक्ष संधी साधण्याचा प्रयत्न करू शकतात. पैसे, पदे किंवा सत्तेचे आमिष दाखवून नगरसेवक फोडण्याचे प्रयत्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेषतः काँग्रेसमधील अंतर्गत असमाधान वाढल्यास विरोधी पक्षांना आयती संधी मिळू शकते. आमदार विजय वडेट्टीवार यांच्या नम्र आणि मवाळ भूमिकेमुळे काँग्रेसची प्रतिमा पक्षहितासाठी झुकणाऱ्या नेतृत्वाची झाली असली तरी या निर्णयाचे राजकीय परिणाम काय असतील हे येणारे दिवसच ठरवतील. पक्ष एकसंध राहील की अंतर्गत मतभेद पुन्हा उफाळून येतील याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. एकीकडे काँग्रेसचा वाद मिटल्याचा दावा केला जात असताना दुसरीकडे सत्ता स्थापनेची सर्व जबाबदारी खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यावर येऊन पडल्याने त्यांच्या नेतृत्वाची खरी कसोटी आता सुरू झाली आहे. महापौर निवड, पदवाटप आणि संख्याबळ जुळवताना काँग्रेस पक्ष किती एकजूट राखतो यावरच चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्तेचे भवितव्य अवलंबून आहे.